नमस्कार. नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते. व्हिडिओला सुरुवात करण्याआधी तुम्ही ही माळ बघा, तोरण बघा, जे की मी बनवलेलं आहे फक्त घरच्या घरी, फक्त एका प्लास्टिकच्या पिशवीपासून. आणि तसं ही प्लास्टिकची पिशवी सर्वांच्याच घरामध्ये असते. तर गणपती सीझन किंवा गौरी गणपती अशा भरपूर जे सणवार आता येणार आहे त्यासाठी आपल्याला डेकोरेशनची गरज असते. भरपूर असं डेकोरेशन आयटम्स आपण विकत घेऊन येतो. त्यापेक्षा जर तुम्ही प्लास्टिकच्या पिशवीपासून जर या वस्तू जर तयार केल्या तर खूप सोप्या पद्धतीने तयार करता येतात आणि पैशांचीही खूप जास्त बचत होते. त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत बघा. आवडल्यास मित्रपरिवारास देखील नक्की शेअर करा. तर बघा, या ठिकाणी मी घेतलेला आहे दुधी रंगाची एक व्हाईट पिशवी आणि तिचा जो खालचा जो जॉईंटवाला भाग होता तो अशा पद्धतीने मी कट करून घेतलेला आहे. नंतर व्यवस्थित याची घडी तयार करून घेतलेला आहे. घडी यासाठीच तयार केली आहे की सर्व ज्या पट्ट्या आहेत त्या एकसारख्या एका साईजमध्ये कट करता येतील, म्हणून मी सुरुवातीला या ठिकाणी घडी तयार करून घेतली होती अशा पद्धतीने. आणि बघा, व्यवस्थित याच्या आपल्याला पट्ट्या कट करून घ्यायच्या आहे आणि अगदी सोप्या पद्धतीने हे तयार करता येतं. असं नाही की तुम्ही व्हाईट रंगाचीच पिशवी वापरू शकतात. तुम्हाला जो पण कुठला कलर आवडत असेल, मग लाल रंग, पिवळा रंग, या कलरच्या देखील तुम्ही अशा पद्धतीने पिशव्यांच्या पट्ट्या कट करू शकतात. त्यानंतर बघा, आता पुन्हा याचा डबल जो भाग होता तो मी या ठिकाणी सिंगल पट्टी जे आहे ती अशा पद्धतीने कट करून घेतलेल्या आहे. अगदी एका साईजच्याच पट्ट्या आपल्याला लागणार आहे. छोट्या किंवा मोठ्या किंवा साईजच्या सुद्धा कमी जास्त पट्ट्या आपल्याला कट करायच्या नाही आहे. म्हणजे जी फुलं आहे, आपली जी माळ आहे, तोरण आहे, ती सुद्धा एकसारखीच तयार होईल. यासाठी एकसारख्या पट्ट्या मी या ठिकाणी कट करून घेतल्या आहे. त्यानंतर बघा, आता या तोरणाला अडकवण्यासाठी, असं हँग करण्यासाठी एक मी या ठिकाणी जे दोऱ्याचा जो पदर आहे एकाला एक असा गुंडाळून असं हँग करण्यासाठी पहिले सुरुवातीला तयार करून घेतलेला आहे. त्यानंतर आता बघा, आपल्याला घ्यायची आहे ही व्हाईट रंगाची एक पट्टी आणि सुईमध्ये फक्त एकदा खालून एकदा वरतून अशा पद्धतीने व्यवस्थित याला विणत जायचं आहे. म्हणजे बघा, अशा पद्धतीने एक फुलाचा आकार याला तयार होतो. अगदी सोपं आहे, कुणालाही जमेल. आणि हो, तुम्ही चॅनलवरती नवीन असाल, सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा. आता बघा, हे व्यवस्थित अशा पद्धतीने फिरवून घ्यायचं आहे. त्यानंतर बघा, अतिशय सुंदर असा फुलाचा आकार याला ऑटोमॅटिकली तयार होतो. सेम याच पद्धतीने तुम्ही सर्व ज्या पट्ट्या कट केल्या आहेत त्या पट्ट्या आपल्याला अशा पद्धतीने फूल जे आहे ते तयार करून घ्यायचं आहे. अगदी सोपी पद्धत आहे. आणि बघा, तुम्ही एक व्हाईट रंगाचं, एक पिवळ्या रंगाचं, असे वेगवेगळ्या म्हणजे कलर कॉम्बिनेशन असे वेगवेगळे देखील तुम्ही वापरू शकता. खूप सुंदर दिसतं आणि असं कुणालाच वाटणार नाही की तुम्ही हे तोरण घरी तयार केलेलं आहे, कारण खूप छान दिसतं आणि बनवायलाही खूप इझी आहे आणि रिझल्ट तुम्ही बघितलाच, खूप सोपं आहे. त्यानंतर बघा, ही माळ तर आपली तयार झालेली आहे. त्यानंतर मी या ठिकाणी एक कार्डबोर्डचा पुठ्ठा घेतलेला आहे आणि अशा पद्धतीने एक कोणाच्या आकाराचा आपल्याला याचा शेप असा कट करून घ्यायचा आहे. व्यवस्थित याला दोघं ज्या बाजू आहे ते चिटकून घेतलेलं आहे. त्यानंतर आता आपल्याला एक लेस घ्यायची आहे. मी ही लेस 10 रुपयामध्ये कुठल्याही तुम्हाला दुकानामध्ये मिळून जाईल इझिली. जास्त पैसेसुद्धा खर्च करण्याची गरज नाही आहे. आणि आता हा जो कोणाचा भाग आपण कोण कट केला होता त्याच्या वरच्या बाजूला व्यवस्थित अशा पद्धतीने ही लेस जी आहे ती व्यवस्थित गुंडाळून घ्यायची आहे. तर बघा, मी या ठिकाणी लेससुद्धा याला व्यवस्थित लावून घेतलेली आहे. आता जे आपण माळ तयार केली होती त्या माळेच्या खालच्या बाजूला आपल्याला हे असं लटकनसारखं लावायचं आहे, जे की दिसायला खूप सुंदर दिसते आणि बघू शकतात अगदी सोप्या पद्धतीने तयार केलेला आहे. आणि हो, तुम्ही हा व्हिडिओ कुठल्या गावातून किंवा शहरातून बघत आहात ते देखील मला एका छोट्याशा कमेंटमध्ये नक्की कळवा, जेणेकरून मला कळेल की माझा व्हिडिओ कुठे पोहोचला ते. आणि बघा, या जे कोण आपण तयार केला त्याच्या खालच्या साईडला असं लटकण्यासाठी तुम्ही मोत्याच्या मणी देखील टाकू शकतात. आता माझ्याकडे नव्हते मोत्याचे मणी, म्हणून मी या ठिकाणी ते स्किप केले. तुमच्याकडे असेल तर तुम्ही ते सुद्धा मणी वापरले तरीही चालेल. खूप छान दिसतं आणि कमी मेहनतीमध्ये हे तयार होतं. अशा प्रकारे तुम्ही भरपूर असे ज्या माळी आहे त्या तयार करू शकतात. काहीच अवघड नाही आहे. हार्डली आपल्याला अर्धा तासाचं काम आहे. संपूर्ण जे डेकोरेशन आहे तुम्ही हे घरच्या घरीच आणि कमी पैशांमध्ये देखील तयार करू शकतात. आणि हो, तुम्हाला हा व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल, युजफुल वाटला असेल तर प्लीज एक लाईक करायला अजिबात विसरू नका, कारण तुमच्या एका छोट्याशा लाईकमुळे खूप जास्त मोटिवेशन मिळत असतं. आणि बघा, जसं बाजारात मिळतं आहे सेम त्याच पद्धतीच्या माळा ज्या आहे त्या आपण घरच्या घरीच तयार करू शकतो. ते पण 1 रुपयाही खर्च न करता किंवा कुठलीही जास्त मेहनत न घेता. आता गणपती, गौरी अशा काही सण येत आहेत त्यावेळेस
त्यावेळेस तुम्ही जर अशा पद्धतीने जर आधीच सगळी तयारी करून ठेवली तर कमी पैशांमध्ये तुमचं हे सर्व काम झालेलं असेल. चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय.